लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत चाकण या नगरीमध्ये। या नगरीचं असणारे एक वैशिष्ट्य आहे आणि इथे असणारा एक इतिहास आहे जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या काळातला चाकणमध्ये असणारा एक गड, एक या ठिकाणी भुईकोट किल्ला चाकण नगरीमध्ये आहे। त्याचबरोबर या असणाऱ्या चाकण गावामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणावरती या ठिकाणी मूकमोर्चे निघले होते त्याच काळामध्ये या ठिकाणी रस्त्यांवरती मोठा महारणसंग्राम पाहायला मिळाला होता। पण त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बैलगाडा सुरू व्हावा यासाठी महत्त्वाचं म्हणजे आंदोलन या मागील चौकामध्ये याच ठिकाणी झालं होतं। म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चाकणचा खूप महत्त्वाचा वाटा आहे, ज्या वाट्यामध्ये लोकसभेला मतदान होत असताना या ठिकाणची असणाऱ्या जनतेची प्रतिक्रिया फार महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून या ठिकाणच्या जनतेकडे आपण जाणार आहेत थेट आणि त्यांची असणारी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या असणाऱ्या माध्यमातून की नक्की त्यांच्या मनामध्ये लोकसभेबद्दल नक्की काय आहे ते। आकाश, मला एक सांगा, तुमच्या मनातला नेता कसा असावा? चांगला असावा। चांगलं म्हणजे नेमकं काय त्याचं? आता नेमकं कसं काय सांगू शकणार नाही सांगते नाही। मला एक सांगा की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, मग निवडणुकीच्या निमित्तानं एवढं समजत नाही त्याच्यात। नाही समजत आपण मतदान केलं असेल केलेलं मग असं तुम्हाला वाटतं नेत्यामध्ये एखादा गुण असावा, तो चांगला वगैरे असं काही गोष्टी? काय सांगावं त्याचं। नमस्कार, नमस्कार। कुठे राहता? चाकणलाच। तर मग मला एक सांगा, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मनातला नेता कसा असावा? नेता समाजाचं काम करणारा, काय काय समाजाची सेवा करून समाजाचं काम करणाराच नेता असावा, स्वतःची झोळी भरणारा नसावा। हां, राजकीय नेते स्वतःची झोळी भरतात? अर्थातच, कारण कामच करत नाही म्हणजे काय करतात मग ते। मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक आता जर जाहीर झालेलीच आहे, शिवसेने आणि भाजप युती सरकारकडून या ठिकाणी असणारे शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील आहेत आणि आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे, हे माहिती तुम्हाला? हां, माहिती ना। मग तुम्हाला काय वाटतं? आता ते काय वाटतं आता हे आता कसं सांगता येईल। तुम्ही खुश आहात का? हां, खुश आहात तुम्ही? खुश म्हणजे खरं मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। अंगात भगवा आहे परंतु कार्यकर्ता काँग्रेसचा आहे मी, राहुल गांधीचा। मग त्यामुळं आम्ही ह्या बाकीच्या ह्या लोकांवरती आम्ही उघड काय बोलू शकणार? मतदार आम्ही तर मतदार आहे फक्त, नाही का? त्यामुळं आम्ही बाकीचं काय बोलू शकणार नाही ना। पण नेता असा असावा की समाजाचं तळागाळातल्या लोकांची कामं करणाराच नेता असावा, एवढं फक्त बोलू सांगू शकतो मी। मग तो कुठल्याही पक्षाचा असो। हां, तुम्ही आता समाधानी आहात? समाधानी म्हणजे तसा नेत्यांच्या बाबतीत समाधानी नाहीच आहे। माझ्या स्वतःच्या ह्याने मी फक्त परमेश्वर ठेवेल त्याच्यात समाधानी आहे। आता परिवर्तन व्हायला पाहिजे। हां, धन्यवाद। नमस्कार, काय नाव तुमचं? दोंडीबा राक्षे। कुठे राहता? राक्षेवाडी चाकण। मला एक सांग, तुमचं मतदान आहे ते? आहे ना। लोकसभेला मतदान केले ना। तुमच्या मनातला नेता कसा असावा? त्या नेता आता हे आपलं कोला यायला पण आपले हे शिव याचा गाड्यावाला कसं काय, का बरं? चांगला माणूस आहे तो, डॉक्टर आहे। शिवाजी आढळराव पाटील बद्दल काय वाटतं? नाही, ते कामं नाही त्यांनी केली एवढी आता पहिल्यासारखी। कसं काय, तुम्हाला कसं काय माहिती? आहेत आमच्या इकडे कामच नाही चाकण भागात केलेली नाही झाले? नाही एवढी। खुश आहात तुम्ही? गाड्यावालाच यायला पाहिजे तसं। तर तुम्ही खुश आहात का? हा, खुश आहे गाडी। खुश आहात। डॉक्टर कोले यायला पाहिजे। आई नमस्कार। नमस्कार। काय नाव? बायडाबाई खंडू चौधरी। कुठे राहता? येते माणिक चौकात। बरं, मग मला सांगा, मतदान करता? हां, करतो। तुमच्या मनातला नेता कसा असावा? काय नेत्याला करायचंय? काय कोण आम्हाला काय सोपा टांगतंय? काय कुणी निवडून आलं तर काय आम्हाला सुख आहे का त्यांच्यापासून? आहे का सुख? सांगा ना तुम्ही। काय आम्हाला आता माझ्या नवऱ्याला 25 वर्ष झाले, काय त्यांनी केले? का दिली का आम्हाला पेन्शन सगळ्यांना पेन्शन देतात, आम्हाला दिली का पेन्शन नुसती मतं द्या त्यांना, त्यांची घरं मोठी करतात, गरिबांसाठी काय करतात का काय? सांगा ना तुम्ही। आताचे खासदार कोण आहेत? आताचे नाही सांगता यायचं मला। मग मला एक सांगा, आता कोणती निवडणूक येते? आमदारकीची, खासदारकीची येते। 2 उमेदवार उभे, माहिती आहे कोण आहे ते? काय ते कोल्हे आणि आढळराव। तुम्ही यापैकी कोणाकोणाला पाहिले? दोघांना पाहिले। हो। तुम्हाला काय वाटतं?
काय वाटतं आता काय ते जवान मत कोणाला? मत त्या ह्याला कोले. आजी नमस्कार. काय नाव बोला बोला नाव सांगा. आजी इकडे 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 काय नाव? वत्सला पवार. काय करता व्यवसाय? काही आपलं असंच बसून आता काय व्यवसाय करायचे? व्यवसाय नाही करत? नाही काय करत. आता उद्या जगण्यासाठी काहीतरी करत असाल? काय जगण्यासाठी हेच कांदे बटाटे विकतोय, मार्केटला कामं करतोय. काय आता आहे मंदी आहे त्याची. आता नाही मंदीची आता सध्या. हां मंदीची आता काय बसायचं असंच आता घरी. ती निवडणूक आली आता. आता काय आले असं निकनची आता आपल्याला काय एवढं सांगता येते. आत्ताचे खासदार कोण आहेत? आता काय माहिती मला नाही बाबा तेवढं सांगता येत काऊन खासदार आहे ना आमदार आहे. तर मग मला एक सांगा की आता तुमच्या मनातला नेता कसा असावा? आता तो चांगला असावा का त्याचा घर भरणारा नसावा? मग तेवढाच असावा चांगला गरिबांना काहीतरी बघणारा काहीतरी साथ देणारा असावा. का त्यांनी निवडून आल्यावर आपलं का नाही बघावं असं नसावा. चांगला असावा गरिबांना काहीतरी साथ द्यावा त्यांनी. एवढ्या वर्षी जणी नेता आहे तरी काय गरिबांका येऊन काय बघतोय का तो? का केल्या मेल्यात का जगल्या ते एकदा मतदानाला येतात का झाली संपली त्यांचं राजकारणच संपलं आपल्यापर्यंत यायचं. बाकीचं काय आहे त्यांचं मग काला येतात आपल्याकडं कोण मिळाले का काय जगले बघायला. आता निवडणूक आता आली तर येते ना आपल्याकडं बघायला आहेत का काय मांग मार जिवंत कोण हे येते बघायला. तिथून मोर कोण येतं बघायला कुणाला येतं का कोणी बघायला? घरी माणसं आहेत का काय म्हणून साठी. खुश आहात का तुम्ही? हा तुम्ही खुश आहात? घरी आपल्या घरी करतोय काम आणि खातोय ना आमच्या जीवावर खुश आहे आम्ही. मग काय आता एवढंच. तुमच्या काही समस्या? आमच्या काय समस्या आहेत काय आमच्यासाठी त्यांनी काय करावं? काहीच नाही आमच्यासाठी काय केलं त्यांनी आमच्यासाठी काय आमच्या काही येऊनच बघत नाही आहेत का काही लोक फक्त मतदानाला येतात तेवढे. तिथून मोर कुणी येतच नाही आमच्या का आहेत लोक का मेलेत म्हणून साठी. कोण येतं तेवढं आमच्याकडे बघायला? पण तुझ्या मनामध्ये एखादा नेता असेल तो कसा असावा? चांगला असावा. चांगलं म्हणजे आता तू युवक आहेत, युवकांच्या हाती यावर्षी लोकसभा आहे सगळ्यात महत्त्वाची, कारण की युवकांचं सगळ्यात जास्त मतदान होणार आहे. तुझं मतदान नाही आहे तरी पण तुला काय वाटतं? द्यावा सगळ्यांना मत. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? रवींद्र पाटोळे. कुठे राहता? चाकणे. बरं मग मला एक सांगा की शिरूर लोकसभेची निवडणूक येते, मग त्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मनातला नेता कसा असावा? नेता सुशिक्षित असावा, चांगल्या वर्तणूक त्यांची चांगली असावी, कुठल्याही गोष्टीत त्यांनी पुढाकार घेतलेला असावा. तर माझ्या मते अमोल कोल्हे चांगले, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणलं तर आढळराव पाटील चांगले आहेत. कारण की त्यांचा जो विकास आहे ना झपाट्याने चालू आहे जोरात. जो काय रेल्वे विमानतळ असं जे काय त्यांनी मंजुरी केलेली आहे संसदेमधून ते त्यांनी संसदेमध्ये मांडलेली आहे आणि तो पास होण्याच्या मार्गावर आहे. अजून अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे खूप छान आहेत. ते बी काय व्यक्तिमत्व प्रेम आहे माझं बी, कारण की मी पण त्यांची मालिका जी आहे ती बघतो, खूप छान आहे. पण नवीन पिढीमध्ये आता सध्याची कालांतराने बदल काहीतरी हवा असेल तर लोक विचार करतील त्या गोष्टीवर की मतदान कोणाला करायचं, कुणाला नाही करायचं, कुणाला नाही करायचं, हे लोकांच्या विचारावर म्हणते. तरुण म्हणून कोणते प्रश्न मांडले गेले पाहिजे दिल्लीत? तरुण म्हणून बेरोजगारी, अजून म्हटलं तर बेरोजगारी, महागाईवरती काही गोष्टी केल्या पाहिजे. महागाई वाढते आणि पगार जो काय कंपनीमध्ये MIDCमध्ये जो काय पगार आहे तो ज्यावरती वाढ झाली पाहिजे, काहीतरी झाली पाहिजे. आता खुश आहात? आता खुश आहात? खुश सध्या नाही आहे मी. पेमेंट वगैरे कमी असतं, पगार कमी आहे. घर चालवायचं म्हणलं तर आपल्याकडे आपले पेमेंटवरती एवढं होत नाही ना, भागत नाही ते सध्याच्या पिरियडमध्ये. बसू का? नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शिंदे. कुठे राहता? चाकणच. मग मला सांगा, लोकसभेची निवडणूक आली आहे, मग लोकसभेची निवडणूक आत्ताची कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल? आता ते काय मुद्दा काय सांगता येणार आहे आपल्याला. बरं तुमच्या मनात नेता कसा असावा? नेता हात तडपदार असावा, स्वावलंबी नसावा, परावलंबी असावा, जनकल्याणासाठी काहीतरी करावं माणसांनी, असा नेता असावा. शिवसेनेकडून शिवाजी आढळराव पाटील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे, काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे आता नवीनच आहेत, आता त्यांचं अजून याच्यात ज्ञान नाही आहे आपल्या याच्यामध्ये, आणि हे लोकशाही तत्व आहे. त्याच्यामुळं काय होतं, आढळराव हे जुने आहेत, त्याच्यामुळं आता जुने नेते बऱ्यापैकी स्थगित झालेले आहेत. त्याच्यामुळं आता नवीन नेत्यांना काहीतरी माणसांनी सही द्यावा, मी म्हणून एवढं माझ्या मनात आहे. तुमच्या इकडच्या कोणत्या समस्या सुटल्या गेल्या नाही आहेत? आमच्याकडे भरपूर समस्या आहेत आणि एकही सुटलेली नाही आहे. त्यातली कोणती महत्त्वाची? कुठल्या समस्या नाही सोडवलेल्या आहेत.
धन्यवाद. मी बाबांकडे जातो इकडे. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? या इकडे. प्रवीण गोविंद खळदकर. काय नाव? प्रवीण गोविंद खळदकर. काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल हात खोललेच आला पाहिजे ना आता. का बरं? काहीतरी हे झालं पाहिजे, वेगळं वातावरण आहे आता सध्या. कसं काय तुम्हाला कसं काय वाटतं? असं काय पाच समस्या कोणताच सोडला नाही. काँग्रेसच्या राज्यात 300 रुपयाला गॅस होता. आज पुणे जिल्ह्याच्या एजन्सीया सगळ्यात त्याच्याकडेच आहेत. कोणाकडं? आढळरावकडं. पण त्यांनी कधी केला का गिरायकांचा प्रस्ताव मांडला का बाबा हा 500 रुपयावर गॅस यावा असावा म्हणून? मांडलाच नाही त्यांनी. नाही कांद्याचा प्रश्न सोडवला, नाही बैलगाड्याचा प्रश्न सोडवला त्यांनी. कोणताच प्रश्न सोडवला नाही शेतकऱ्यांना. तो कशासाठी पाहिजे? तुम्ही नाराज आहात का खुश आहात? नाराज आहेत. मग परिवर्तन नहीं, परिवर्तन दूसरे बदलना पाहिजे. मेरे को मराठी नहीं आती. मैं बोलता हिंदी में, मुझे हिंदी आती है. भाई साहब सुनिए, मुझे हिंदी आती है. हाँ जी, बोलिए. अभी लोकसभा का चुनाव शुरू है. वो चुनाव के बारे में नहीं, चुनाव के बारे में नहीं पूछ रहा. बोलिए. सोचो कि तुम्हारे मन में कोई नेता होगा दिल में, जी, वो कैसा होना चाहिए? नेता होना चाहिए अच्छा, जो सभी के लिए काम करे. वो नेता ऐसा होना चाहिए जो सबके बारे में सोचे, सबके कारोबार के लिए, जो स्कूल के लिए, पानी के लिए, बिजली के लिए, वो सबके लिए ऐसा नेता होना चाहिए. एक अच्छा नेता इंसान जो हम लोग चुनते हैं, एक अच्छे लीडर को चुनते हैं, ना कि किसी ऐसे इंसान को जो कि अपने अपने बारे में सोचे या कहीं भी घूमता रहे. सबके बारे में सोचना चाहिए. हमें ऐसे लीडर को चुनना चाहिए, उसमें कोई भी रहे. जी बिल्कुल. समस्या जो आदमी परेशान है उसकी समस्या का समाधान होना चाहिए. अब हम कौन सी है? नहीं, ये बहुत परेशानी है इस टाइम. काम किया है लोगों को समय बड़ी, स्कूल की स्टूडेंट को है, स्टूडेंट के लिए है जी, ये अपने जॉब के लिए लोगों को बहुत परेशानी है. देश के नौजवान के लिए क्या चाहिए? नौजवानों के लिए सबके लिए अच्छी फैसिलिटी होनी चाहिए. लेडीज़ों के लिए हर चीज़ की सुविधा होनी चाहिए. और ये जो स्टूडेंट है उनके लिए जॉब होनी चाहिए. तुम क्या जॉब करते हो? मैं तो सर अभी कुछ जॉब नहीं कर रहा. खेती बाड़ी का पूछो तो किसान लोग इस टाइम बहुत परेशान हैं, क्योंकि वो हर चीज़ से परेशान है. अपना पानी उसको टाइम पे नहीं मिल रहा, उसको खेती के उसके जितना वो मेहनत करता है उतना उसको नहीं मिल पा रहा है. उससे उसे कम ही मिल रहा है इस टाइम. किसान का तो ये हाल है. ये गेहूँ हो रहा है और आपका गन्ना भी इधर कम रेट में जा रहा है. वो जितनी मेहनत करते हैं उसे उतनी मेहनत नहीं मिल पाई जितना उसको मिलना चाहिए. हमारे मंत्री ने क्या बदलाव करने चाहिए? बदलाव करना चाहिए. मंत्री को देखना चाहिए कि आदमी कितनी मेहनत करता है, उसको किस हिसाब से उसका फल मिलना चाहिए. नमस्कार. बोलो. काय नाव तुमचं? दीपक गायकवाड. कुठे राहता? चाकण. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कसे पाहता? नो जजमेंट. तुमचं काहीच नाही. मावशी नमस्ते. काय नाव तुमचं? जिजाबाई. मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक आली माहिती आहे? हां. आत्ताचे खासदार कोण आहेत? खासदार अमोल कोल्हे. आत्ताचे खासदार? हा आत्ताचे होय, मला नाही सांगता यायचं बाबा. मला एक सांगा, तुमच्या मनातला नेता कसा असावा? अमोल कोल्ह्याला द्यायचं. का बरं? मग तो आमच्या जातवाला आहे म्हणून. हे तुम्हाला कुणी सांगितलं? कोणी सांगितलं? आपलं मन म्हणतं. शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांना पण बरं देऊ आम्ही. कसं काय? एका वेळेस एकदाच मतदान करताना एकाच व्यक्तीला, मग व्यक्तीला का? मग आता जे उभं राहील आमच्या इथं त्याला देऊ आम्ही. शिरूर लोकसभा संघासाठी 2 उमेदवार आहेत आता, शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे. मग आढळरावला देऊ. आजी नमस्कार. काय नाव तुमचं? जाधव. जाधव. हा. कुठे आम्ही वाडीला राहते, राक्षेवाडीला. राक्षेवाडीला. आत्ताचे खासदार कोण आहेत? काय माहिती आहे आम्हाला, काय सांगता येते म्हाताऱ्या माणसांना. बरं, मग मला सांगा, तुमच्या मनातला नेता कसा असावा? हा? तुमच्या मनातला नेता कसा असावा? आता लोकसभेची निवडणूक आली, तुमच्या मनातला नेता कसा असावा? काम करणारा असावा. अजून मूलभूत सुविधा जनतेच्या पुरवणारा असावा. अजून काय एवढंच. तुम्ही आता खुश आहात का नाराज आहात? नाराज आहे. का बरं? कामं कुठलीच होत नाही. काय काय कामं नाही होती? लाईट, पाणी, रस्ते. चाकणमध्ये कुठे राहता तुम्ही? कडाचेवाडी. त्या ठिकाणी काही समस्या? याच समस्या. आता शिवाजी आढळराव पाटील आहेत आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. मग अमोल कोल्हे. का बरं? नवीन आहेत, करतील आशा आहे. काय नाव? रुपेश चव्हाण. कुठे राहता? चाकणमध्येच. मतदानाचा अधिकार कुठे? इथेच आहे आपल्या चाकणमध्येच आहे. मग तुमच्या मनातला नेता कसा असावा? अमोल कोल्हे. का बरं? तो चांगला माणूस आहे ना. चांगला म्हणजे काय, नेमकं काय त्याच्यामध्ये? नाही, तो मला आवडेल त्यामुळं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आसिफ बिन आमदार. कुठे राहता? चाकणमध्ये. तुमच्या मनातला नेता कसा असावा? आमच्या मनातल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे. कोणत्या कोणत्या? हे रस्ते,
सांडपाणी व्यवस्था आहेत, बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्याच. चाकणमध्ये कोणत्या समस्या सुटल्या गेल्या नाही आहेत? चाकणमध्ये आता भरपूर समस्या आहे, जसं आपलं रस्त्याचे, ट्रॅफिक आहे, भरपूर समस्या आहेत. आता भविष्यामध्ये शिवसेना युती आणि आघाडी हे दोन सरकारचे मिळून शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे, मग तुम्ही याकडे कसं पाहता? कसं पाहता म्हणजे दोन उमेदवार आहेत तुमच्याकडे, शिवाजी आढळराव पाटील एक आहेत आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, मग या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? अमोल कोल्हे का बरं? नवीन आहे, आता काहीतरी करण्याची संधी द्यायला पाहिजे त्यांना पण. संधी द्यायला पाहिजे. तुम्ही नाराज आहात? नाही ना, नाराज नाही. अगोदर नाही, अगोदरच्या सरकारवर असं काय नाही, ज्याच्या हिशोबाने जे ते करते असं काय बोलू शकत नाही ना आपण. युवकांसाठी काय केलं पाहिजे? युवकांसाठी काय रोजगार मिळून दिला पाहिजे. नमस्ते. नमस्ते. कुठले आपण? मराठी नहीं आता. मराठी नहीं आते? आप कहाँ के हो? हम बिहार के. बिहार के। यहाँ पे आपका वोटिंग नहीं है? नहीं. क्या नाम है आपका? नदीम भाई, कहाँ रहते हो? इधर चाकन में। फिर मेरे को ये बताओ कि आपके जो दिल्ली में खासदार है वो कैसा होना चाहिए? खासदार तो अच्छा होना चाहिए अपना। इधर जो क्या क्या करना चाहिए? इधर की समस्या या चाकन की जो समस्या है वो ट्रैफिक का पहला मसला था, ट्रैफिक का पूरा करने मांगता। उसके बाद में अम्बेडकर चौक से तो नानी करवाड़ी ब्रिज, ये ब्रिज होना चाहिए, इससे ट्रैफिक कम होगी। और कुछ भी यहाँ पे सेना युति उन्होंने आढळराव पाटिल दिए और राष्ट्रवादी कांग्रेस ने अमोल कोल्हे दिए, तो आपको क्या लगता है, आपकी इस बारे में क्या राय है? ये तालुका तो नहीं बोल सकते, तालुका किसको क्या करेगा कुछ बोल नहीं सकते, ये तालुके का नहीं बोल सकते। युवकों के लिए कुछ तो मुद्दा देना चाहिए, कुछ तो पैसा वैसा भेजना चाहिए। जो अभी मिलिट्री के से जो हुआ है, मिलिट्री जो शहीद हुए, इनके लिए पैसा जमा कर ये इलेक्शन में इधर बाटा बाटी करते ज़्यादा, तो वो पैसा उन्होंने ज़्यादा से ज़्यादा उनके लिए, उनके घर वालों के लिए देना चाहिए। आप कौन सी नौकरी करते हैं? मैं अपना बिजनेस है मेरा। कौन सा? डोसे का दुकान है और सोडा पॉइंट। क्या नाम? सलमान। फिर मेरे को ये बताओ कि अभी आप मोबाइल में क्या खेल रहे हैं? गेम खेल रहे हैं। कौन सा है? पबजी। पबजी। तो मुझे बताइए, अभी लोकसभा का जो चुनाव है, चुनाव आ गया है कि युवक के लिए, भारत के युवक के लिए क्या करना चाहिए? भारत के युवक के लिए तो पहली बात तो पढ़ाई स्ट्रिक्ट करने मनती, और जो अभी के जो पेपर है और पहले के जो पेपर होते उसमें बहुत फ़र्क है। और ज़्यादातर लड़के लोग अभी सोशल मीडिया पे रहते, तो कुछ ऐसे गेम, मतलब मेरा तो हो गई पढ़ाई अभी, पर जो बच्चे लोग अभी पढ़ रहे तो उनका कुछ सोशल मीडिया की पढ़ाई पूरी नहीं होती, तो उस पर से कुछ वेबसाइट बंद करना चाहिए। और जो बच्चे लोग पढ़ते और उनको कुछ फैसिलिटी वगैरह मिलनी चाहिए सरकार की तरफ से, जिसको पढ़ने की इच्छा है लेकिन उनके पास पैसे नहीं रहते कुछ, तो उनको सरकार ने मदद करनी चाहिए ऐसे लोगों को। नौकरी के बारे में क्या राय है आपकी? नौकरी तो मिल जाती है, जैसी पढ़ाई रहेंगी आपकी उसके हिसाब से आपको नौकरी मिल जाती है। लोकसभा का चुनाव है, जारी हो गया है, उसमें शुरू लोकसभा मतदार संघ में शिवाजीराव आढळराव पाटिल है और दूसरी तरफ से डॉक्टर अमोल कोल्हे, इन दोनों का आपने कभी देखा है और उनके बारे में क्या राय है आपकी? राय तो अभी अमोल कोल्हे तो नहीं है, पर आढळराव तो पहले से ही खासदार है, फिर भी ऐसा मतलब बोल नहीं सकते क्योंकि अमोल कोल्हे की तरफ से भी सपोर्ट ज़्यादा है और उनका भी सपोर्ट ज़्यादा है, तो बोल नहीं सकते इस बार। काय नाव तुमचं? महेंद्र झेंडे। कुठे राहता? मी देहुला। मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक आहे, निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार कसा असावा? खासदार माझ्या मनातला आढळरावांसारखा असावा। का बरं? कार्यक्षम आहे खासदार, आणि वरती केंद्रात मोदींचं सरकार येणार आहे, तर मोदीच्या सरकारला शिवसेनेचा आता पाठिंबा आहेच, तर पुढं मोदींना सोपं पडेल, आणि मोदींना वरती आले तर खाली तर बैलगाडा वगैरे हे सर्व काही चालू होईल। अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय ते सिनी स्टार्क आहे, तो ॲक्च्युली तो वेळ देऊ शकत नाही आहे, ह्या वार्डामध्ये वेळ देऊ शकत नाही तेवढा, तो जेवढे आढळराव इथं प्रॉपर वेळ देऊ शकतात ना तेवढा ते वेळ देऊ शकत नाही इथं। तुमच्या विभागामध्ये अशा कोणत्या अडचणी ज्या सुटल्या गेल्या नाही आहेत किंवा ज्या सुटल्या गेल्यात? ॲक्च्युली ज्या टायमाला राष्ट्रवादी यांची सत्ता होती त्या टायमाला हा समोरचा ब्रिज आहे ना, हा ब्रिज त्या टायमाला व्हायला पाहिजे नव्हता, तर त्यांनी इथं लक्ष दिलं नाही। इथे त्यांचे एकमेकाशी संबंध असल्यामुळे इथं बाजूला जो पंप आहे त्या पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी लोकांना उड्डाणपूल असेल तर जाता येणार नाही, मग त्यासाठी त्यांनी हा पूल कॅन्सल करून हा छोटासा पूल केला, तर त्याच्यामुळं त्या टायमाला तो हा ब्रिज झाला नाही। तर त्या टायमाला पण यांनी राजकारण करून तो म्हणजे ब्रिज केला नाही त्यावेळेस त्यांनी। जबाबदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस। आता तुमचं मत काय आहे? आमचं मत शिवसेनेला, 100% शिवसेना। धन्यवाद दादा, नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? योगेश सावंत।
लोकसभेची निवडणूक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकसभेची निवडणूक मोदीच जिंकणार. म्हणजे इथं महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीच जिंकणार आणि केंद्रात मोदींचं सरकार येणार. लोकसभा मतदारसंघामध्ये काय आढळराव दादा. कसं काय म्हणजे ते चांगलं काम करत आहेत. तुम्हाला लोकसभेचे असे शिवाजी आढळराव पाटील आहेत त्यांच्याबद्दल अजून काय काय वाटतं की ज्यांना तुमचा सपोर्ट आहे? मग सपोर्ट असल्याच्या नंतर आपण एखादा नेता निवडतो, ते नेता असणारा आयडॉल असतं, मग आयडॉलच्या मागे असली भूमिका काय असते आपली? दादांनी बरीच कामं केलेली आहेत ना. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय वाटतं? ते अभिनेता आहेत, ते कलाकार माणूस आहे. तुमचं मत? ते कलाकार माणूस काय जनतेसाठी वेळ देऊ शकत नाही. ते AC मध्ये फिरणार, त्यांचे लाईफस्टाईल वेगळी असते कलाकारांची. तुमच्या इकडे भेडसावण्यात समस्या कोणत्या आहेत? इथं काय आता पाण्याचा प्रश्न आहे, रोडचा आहे, कामं चालू आहेत, होतील कामं. सांगा की भविष्यामध्ये की दिल्लीमध्ये जे कोणीही सरकार लागेल ते तुम्हाला मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, दिल्लीमध्ये सरकारने चाकणमध्ये राहता तुम्ही, मग चाकणमधले कोणते प्रश्न मांडले गेले पाहिजे आपल्या खासदारांच्या मार्फत? आता चाकणमधले जे काही प्रश्न असतील ते मांडलेच असतील ना दादांनी. भविष्यात कोणतेही सरकार असेल आपल्याला काय माहिती नाही. इथं ब्रिज झाला पाहिजे, इथं उड्डाणपूल झाला पाहिजे, इथं बायपास झाला पाहिजे, अजून बरेच आहेत. समजा खेडचा बायपास झाला पाहिजे. दादा काय वाटतं तुम्हाला, कोणते दिल्लीमध्ये कोणते प्रश्न मांडले गेले पाहिजे? हा ब्रिज झाला पाहिजे पहिला. या ब्रिजने जो ट्रॅफिक होतं ना चाकण, आता चाकण खूप मोठी MIDC आहे. MIDCला जाण्या येणाऱ्याची हे रस्ता हा मेन सेंटर पॉईंट आहे. हा ब्रिज झाला तर इथलं जाण्या येण्याचं सर्व काही लोकांना म्हणजे इझिली होईल आणि चाकण चौकातली वाहतूक कोंडी सुटेल. आता मागल्या 5 वर्षात सगळेजण विचारतात आढळरावांनी काय केलं. ॲक्च्युली काय, आढळराव 20 वर्ष झाले इथे, 15 वर्ष कामच करायला नाही मिळलं कारण की काँग्रेसचं सरकार असल्यामुळे काम नाही. आता 5 वर्षात कामं चालू झाले आहेत. आता गावांमध्ये तुम्ही आतमध्ये जावा, रस्त्यांची कामं चालू आहेत. पण जिथले प्रॉपर लोक आहेत, म्हणजे समज आता इथला आमदार आहे, आमदार त्याच्या एरियाचं डेव्हलपमेंट करतो, पण काहींना असं वाटतं खासदारांनी केलं पाहिजे. खासदार वरच्या लेवलची कामं, मेट्रोचा प्रकल्प इथं आणू शकतात, त्या गोष्टी आढळराव पाटील 100% करतात. कारण की सुशिक्षित आणि एकदम हुशार माणूस आहे, तो 100% इथं सगळ्या गोष्टी करू शकतो. तसं अमोल कोल्हे इथे वेळ पण देऊ शकत नाही आणि इथे येऊन त्या गोष्टी करू शकत नाही. चाकणमध्ये शिवसेना ही तुल्यबळ घेऊ शकते की राष्ट्रवादी घेऊ शकते? शिवसेना 100%. कारण की इथं आमदार सुद्धा सुरेश गोरे आहेत, भाऊंचं पण काम एवढं छान आहे. आजूबाजूच्या MIDCला कणभर त्यांचा त्रास नाही आहे आणि काम एकदम शांत स्वभावाचा माणूस आहे. आणि त्यात आता सोनवणे मनसेचे ते आता सैन्यामध्ये प्रवेश केला, त्यामुळे या वॉर्डामध्ये 100% शिवसेना आणि एकदम मागल्या वेळेसपेक्षा लाखभर मतांच्या लीडनीच निवडून येणार. तुमचं मत कुणाला मग? आमचं मत शिवसेनेला, 100% शिवसेना. धन्यवाद. तुम्ही कुठले? मी पुण्यातला आहे. हो. बरं, मग पुण्यातला असू द्या, लोकसभेमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा असावा? एक मिनिट, मी काय नाही बोलू. त्यांना नाही माहिती. दादा नमस्ते, काय नाव? यशवंत पाटीकर. कुठे राहता? इथं चाकणमध्ये राहतो. तुमच्या युवकांच्या मनातला खासदार कसा असावा? शिवाजीदादा योग्य आहेत. योग्य आहेत का बरं? त्यांनी बराच विकास केला आहे आणि आता अमोलदादांनी पण काय केलं आहे, शिवसेनेतून उडी मारलेली आहे, त्याच्यामुळे काय भरोसा नाही ठेवू शकत. त्याच्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील योग्य आहेत उमेदवार. योग्य आहेत? हो योग्य आहेत. अमोल कोल्हे का नको? काय नको, त्यांना अनुभव नाही आहे, याच्या शिवाजीदादापेक्षा जास्त अनुभव नाही, याच्यामुळे नको. अनुभवाचा माणूस पाहिजेच. माझं नाव अजित अशोक मोरे. काय वाटतं लोकसभेबद्दल कसं पाहता तुम्ही? लोकसभेबद्दल काय माहिती आहे का, समजा की म्हणजे कुठल्या पक्षाचा उमेदवार येईल ते अशी काय नाही आहे, पण गेल्या 15 वर्षात की आढळराव पाटलांनी समजा की तरुणांसाठी रोजगारासाठी आपल्या इथं काय केलेलं आहे. साखर कारखाने काढले का, समजा दूध डेऱ्या काढल्या, काय केलेलं आहे आपल्या तरुणांसाठी, त्यांनी आपल्याला काय रोजगार दिलेला आहे ते एक बघायचं. त्याच्यानंतर विमानतळ नेलं, दुसरीकडे गेलं, ते रेल्वे काय आणखीन नाशिकची झालेली नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन राहिलं काय की रेल्वेचं एक नाही झालं, विमानतळाचं नाही झालं. विषय काय की फक्त नाही काँग्रेसचं सरकार जरी असेल तरी खासदारांना निधी वेगळे असतात. पहिलं प्रामुख्याने त्यांनी काय केलं पाहिजे की दुसऱ्या देशात जाऊन कंपन्या काढण्यापेक्षा महाराष्ट्रात त्यांनी कंपन्या काढाव्यात. बाकी दुसरं काहीच आमचं म्हणणं नाही आहे. त्याबद्दल तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यातला फरक काय आहे? फरक काय, समजा की आता आढळराव पाटील जरी 15 वर्ष खासदार होते तरी त्यांनी असं ठोस कुठलं काम केलेलं आहे, ठोस त्यांनी त्यांचं काम दाखवावं की हे आम्ही बाबा ठोस काम केलेलं आहे. व्यक्ती म्हणून मतदान होणार की आता पक्ष म्हणून होणार?
पक्ष म्हणूनच व्हायला पाहिजे तसं, कारण राष्ट्रवादी जर आलं तरच म्हणजे जास्त करून कामं होतात. तर काय करणार या 5 वर्षात फार आदळ आबड झाली शेतकऱ्यांचा, माझ मोडायची पाळी आली फार आता, आणि काय व्हायचे शरद पवारांशिवाय पर्याय नाही. आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि शिवाजी आढळराव पाटील आहेत, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आढळराव जरी चांगले असले पण शिवसेनेची धोरणं अशी गणित अशी बोलतात, गणित तशी बोलतात. सत्तेत बसलेत का विरोधात बसले हेच कधी कधी कळत नाही. ह्या 5 वर्षात त्यांनी फार कुठल्याच दिवशी अशी ठाम भूमिकेने शिवसेनेची भूमिका राहिलेली नाही आहे. आता शिरूर लोकसभा संघामध्ये काय होऊ शकतं? शेतकऱ्यांचं परिस्थिती जर बघितली तर फार सगळ्या बाजूने 4ही बाजूने अवघड झालेलं आहे. आणि अमोल कोल्हेंना जर तिकीट दिलं, शरद पवारांचे हात जर बळकट केले, केंद्रात जर पवारसाहेब जर सत्तेत आले किंवा सत्तेत बसले तर मग राज्यात काहीतरी बदल होऊ शकतो. आणि राज्यात बदल झाला तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी विकासाची गंगा ह्या 10 वर्षाची घडली, ह्या 5 वर्षात तशी परिस्थिती अवघड झाली. तुमचं मत काय? राष्ट्रवादीच. कोण? अमोल कोल्हे. धन्यवाद. काय दादा नाव तुमचं? नाही मी बाहेरचं आहे. बाहेरचे आहेत, बरं बरं असू द्या. दादा नमस्कार, काय नाव? नमस्ते. बारणे, सूर्यकांत बारणे. शिरूर? नाही, चाकण. चाकण. मग मला एक सांगा, लोकसभेकडे कसे पाहता तुम्ही? कसं पाहता सांगा. म्हणजे लोकसभेबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, चांगलंच आहे. आम्ही पक्षाचंच काम करतो म्हणलं आम्हाला करायलाच पाहिजे ना. कोणता पक्ष? भाजप. मग मला एक सांगा की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव पाटील युतीकडून आहेत, आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, या 2 नेत्यांकडे तुम्ही कसं पाहता? आता आम्ही आमच्या नेत्याकडेच पाहणार ना. नेत्याबद्दल तर सांगा. आता काम चांगलंच केलेलं आहे ना आतापर्यंत केलेलेच आहे ना 15 वर्ष काम. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? कसं सांगणार होतं त्यांच्या विरोधात, कसं काय बोलणार आम्ही. दादा काय नाव? मनोज पिंगळे. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल आढळरावचं काम करतोय आम्ही युती झाल्यामुळं, आणि आढळराव निवडून येणार. कसं काय येणार? 15 वर्ष त्यांना अनुभव पण आहे आणि ते घराघरापर्यंत पोहोचलेले आहे. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? ते नवीन व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे थोडं त्यांना हे होईल. काय नाव? रुपेश नाणेकर. काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल? काय आता बदल हवाच आहे. बदल म्हणजे नेमका काय? बदल म्हणजे ट्रॉफिक खूप त्रास आम्हाला रोजचा. चाकण खेड या 15 वर्ष त्यांनी ब्रिज वगैरे नियोजन करायला पाहिजे होतं ना. मनावाचं यांचं नियोजन झालेलं नाही आहे. तुमचा पाठिंबा कोणाला? अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हेच का? त्यांच्याकडून तरी आता 15 वर्ष त्यांच्याकडून नाही झालं तर यांच्याकडून होऊ शकतं अशा अपेक्षा आहे यांच्याकडून. 15 वर्षात आढळरावांनी करायला पाहिजे होतं. माणूस म्हणून हे जे चांगले आहेत तर यांनी हे ब्रिज वगैरे नियोजन यांच्याकडून व्हायला पाहिजे होतं ना. नाराज आहात का खुश आहात? खूप जनता नाराज आहे. मी काय ट्रॉफिकमुळे खूप जनता नाराज आहे. तुमचं मत काय? हां, तुम्ही नाराज आहात का खुश? हे ट्रॉफिकमुळे खूप ट्रॉफिकचा त्रास. परिवर्तन? हां हो, अमोल कोल्हेच. काय नाव तुमचं? भोईर. कुठे राहता? मी बोसरीत. काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल? लोकसभेवर काय वाटतं? हां, तुम्ही एक युवक आहात ना, मग युवकांच्या मनातला खासदार कसा असावा? चांगला असावा ना. काम काय काय केलं पाहिजे? त्याने कामं केली पाहिजे, चांगली कामं केली पाहिजे, लोकांना रोजगार भेटायला पाहिजे. आताचे उमेदवार कोण आहेत? आताचे उमेदवार आढळराव पाटील, अमोल कोल्हे. तुमचा काय पाठिंबा आहे कोणाला? मी राष्ट्रवादीचा आहे. मग अमोल कोल्हे विषय. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? रवींद्र ठाकूर. कुठे राहता? आळंदी देवाची. मग लोकसभेबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकसभा ही देशाचा विचार करून मतदारांनी मतदान केलं पाहिजे. नरेंद्रभाई मोदी हे विकास पुरुष आहे, यांच्या माध्यमातून विकास चालू आहे. 60 वर्ष काँग्रेसला जे जमलं नाही ते आज भाजपच्या सरकारच्या काळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होत आहे. थोडा वेळ गेल्यानंतर त्याचा रिझल्ट येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत, एक शिवाजी आढळराव पाटील, दुसरे डॉक्टर अमोल कोल्हे. यांच्याबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे हे एक उत्कृष्ट अभिनेते आहे, परंतु अभिनय करणं आणि राजकारण करणं हे प्रत्येकाचं ज्याचं त्याचं हे. आढळराव पाटील गेल्या 15 वर्षापासून खासदार आहे. त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये काही ना काही निधी त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे. 60 वर्ष जे जमलं नाही ते 5 वर्षामध्ये लगेच काय बदल घडणार नाही. थोडा वेळ दिला पाहिजे. अजून 15-20 वर्षामध्ये नक्कीच बदल घडेल. तुमचा पाठिंबा कोणाला आहे? भाजप, शिवाजीराव आढळराव पाटील. शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहेत. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर अमोल कोल्हे ठीक आहे. का बरं? कारण एक युवा नेतृत्व आहे, करण्याची धमक आहे आणि तरुणांसाठी काहीतरी करू शकतात. आणि एक ह्या शिरूर लोकसभेपर्यंत आत्तापर्यंत जी कामं झाली नाही, खूप कामं पेंडिंग आहेत. फक्त कामाचा गोषवारा वाचला जातो, कामं होत नाही.
डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल बोलला तुम्ही, शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? शिवाजी आढळराव हे फक्त बोलतात, कामं शून्य आहे त्यांची. कारण मी हे करतो, मी ते करतो, पण कामं तशी काहीच नाही आहे त्यांची शिरूर लोकसभेमध्ये जास्त. अजून काय वाटतं? परत बैलगाडा झालं, हे आम्ही हे करू, बैलगाडा चालू करू. 3 टर्म गेल्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या. एकदाही त्यांनी अजूनपर्यंत बैलगाड्यासाठी जी त्यांनी हे केली पाहिजे, प्रबळ शक्ती त्यांची जी आहे, काम करण्याची जी पद्धत पाहिजे तेवढी त्यांनी फॉलोअप घेतला नाही त्या गोष्टीचा. आम्ही वकील लावला, मी वकिलाचे पैसे दिलेत. अजूनपर्यंत त्यांनी कोणता वकील दिला, किती पैसे दिले हे त्यांनी अजून डिक्लेअर कुठं केलं. राहिली गोष्ट विमानतळाची. विमानतळ पहिलं म्हटले विमानतळ नाही होऊन देणार, रक्त आटू. नंतर म्हटले ते विमानतळ होऊ शकत नाही. नंतर म्हटले केंद्रात 3 सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची होती, त्याच्यामुळं मी करू शकलो नाही. पण त्याच्यानंतर मग तुम्ही जे पेपरमध्ये बातम्या दिल्या त्याचं काय? तुमचा पाठिंबा कोणाला? अमोल कोल्हेंना. मधुकर प्रभतराव वाकळे. कुठे राहता? मी नाणेकरवाडीला राहतो, चाकणमध्ये. बरं, मग लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या बद्दल तुम्ही कसे पाहता? लोकसभेची निवडणूक आढळराव पाटील आहेत, बरे वाटते, चांगले जरा पहिल्या पण कामामध्ये. का बरं? चांगले कामं केले त्यांनी. रोडचे झाले, पाणी पुरवठा आहे ते त्यांनी समजा चांगल्या प्रकारे कामं केले त्यांनी. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे आता तसं कसं आताच्या पिरियडमध्ये तरी आता ते पण बरेच येतं. आता आपल्याला कुणाला जर नाव पुढे समजा ठेवता येत नाही. मतदान करणार ना तुम्ही? हो, बिलकुल. मग कुणा दोघांना करणार? नाही, अमोल कोल्हेला करणार. बरं, धन्यवाद. शिवाजीदादा आढळराव गेली 3 वर्ष निवडून आणले आणि यावेळेस सुद्धा चौकार मारणार आहे. कारण आत्तापर्यंतचे शिवाजीदादांनी जे काम केले चांगल्या प्रकारे सर्वांना विश्वासात घेऊन गेले अनेक वर्ष ते शिवसेनेच्या माध्यमातून काम करतात. यावेळेस जे आम्हाला दुसरे उमेदवार आहेत कोल्हे म्हणून, ते नौके उमेदवार आहेत, तर ते या मतदारसंघामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारचं काम नाही आहे. त्यामुळं शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील ते 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. यामध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सुद्धा या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा गेली 3 वर्ष दादांनी जे काम केलं आहे, मग गोरगरीब असू, सर्वसामान्य असू, बैलगाडा असू किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असू, चांगल्या प्रकारचे कामं दर्शच लावलेले. त्यामुळं यावेळेस शिवसेनेला कोणताही काही फरक पडणार नाही, अशा प्रकारचं वातावरण आता शिरूर लोकसभा मतदारसंघात झाले. असे अनेक प्रकारचे उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीने दिलेले आहेत, पण दादांनी जवळजवळ 2 लाख आणि 2.5 लाखांनी एवढ्या फरकाने त्यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेला कोणताही प्रकारचा धोका या ठिकाणी होणार नाही, अशा प्रकारची खात्री मला या ठिकाणी वाटते. या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतच आहे. पण त्याचबरोबर मला प्रश्न विचारायचा आहे की पुन्हा एकदा शिवाजीदादा आढळराव पाटील हे चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी उभे आहेत, पण उभे असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सामान्य जनतेने शिवाजीदादा आढळराव पाटील यांना मतदान का करावं? त्यांची कामं गेले अनेक वर्ष त्यांनी जे सातत्याने कामं केली आहेत, मग खेडचा केदारेश्वर पूल असो किंवा आमचं राजगुरू स्मारक असो, अशा अनेक प्रकारची चांगली छोटी मोठी कामं भरघोस केलेली. त्यामुळे दादांना या ठिकाणी अडचण येण्याचं काहीच कारण नाही. गाडाबंदीबद्दल काय वाटतं तुम्हाला? गाडाबंदीबद्दल वरून केंद्र सरकार आणि राष्ट्रवादीच्या काळातच गाडाबंदी बंद झालेली आहे. त्यामुळं खासदारांचा काही विषय नाही त्या गाडाबंदी संबंधी. ही राष्ट्रवादीनेच बंद केलेली शर्यत आहे आणि त्याच्यासाठी दादा अहोरात्र कोर्टात हायकोर्टात जाऊन त्याची हे करता येते, सुनावणी घेत आहेत दादा. आणि त्याच्यावरती लाखो रुपये दादांनी स्वतः खर्च केले आहेत या बैलगाडा शर्यतीबाबत सुरू व्हाव्यात म्हणून. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे त्यांच्याबद्दल असं म्हटलं की आमच्या या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नौके आहेत, ना कुणाच्या लग्नाला नाही कुणाच्या कार्यक्रमाला. त्यामुळं या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे जरी पिक्चरमध्ये काम करत असतील, पण सर्वसामान्य जनतेच्या याच्यामध्ये त्यांचं काही भरीव काम नाही. त्यामुळे जरी ते पिक्चरमध्ये काम करत असेल तरी या ठिकाणी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक त्यांच्यामुळे पडणार नाही. फरक पडणार नाही. या ठिकाणी माझ्यासोबत मागील वर्षी म्हणजे मागच्या टर्मला 2014च्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून तुम्ही तिकीट भरलं होतं आणि लोकसभेला तुम्ही निवडणूक लढवत होता. या वर्षीची लोकसभेची निवडणूक आणि मागील वर्षीची लोकसभेची निवडणूक यामध्ये फरक काय वाटतं तुम्हाला? 2014ची लोकसभेची निवडणूक आणि 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फरक. पाठीमागची निवडणूक ही निश्चितपणे नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती, पण आत्ताची जी निवडणूक आहे ही निवडणूक कामावर होणार आहे. त्यानंतर या 5 वर्षामध्ये
देशाला एक चांगला पंतप्रधान मिळाला आणि म्हणून पाठीमागं 2014ची लाट होती ती अशी लोकांना उत्स्फूर्त दिसत होती, पण आत्ताची लाट सुप्त आहे, ती लाट त्यापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. त्यामुळे आत्ताची निवडणूक, कारण पाठीमागच्या निवडणुकीला मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेला उभा होतो. माननीय शिवसेनेचे त्या काळातले उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या विरोधात मी उभा होतो. पण आत्ताच आम्ही 15 दिवसापूर्वी तसं पाहिलं तर फार जुना कार्यकर्ता शिवसेनेचा, या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये माझा फार मोठा हात आहे, हे माझं फार मोठं काम आहे. मी 2009ला शिवसेनेकडून खेड विधानसभा मतदारसंघामध्ये उभा होतो. आता एक थोड्या मताने त्यावेळेस माझी पराभव झाला, परंतु आजच्या काळामध्ये आम्ही 15-20 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे, जुन्नरचे आमदार आणि मी आणि माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी पाहिलं पूर्ण मतदारसंघ मला माहिती आहे, पूर्ण मतदारसंघातल्या काय समस्या ह्याही माहिती आहे, परंतु आजही शिवाजीदादा आढळराव पाटलांना त्यांचा पराभव करण्यासारखा उमेदवार आजही मिळाला नाही. मला डॉक्टर अमोल कोल्हेंबद्दल फार अभिमान आहे. त्यांनी राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे हे मालिकेच्या माध्यमातून समाजापुढे आणले. त्यांच्याही अगोदर अनेक कलाकारांनी आणले, काही पुस्तकं रूपी आणले, कारण अनेकांना पुस्तक वाचायची सवय नाही. ते बाबासाहेब पुरंदरे असतील, अनेक मोठे मोठे लेखक साहित्यिक यांनी शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती संभाजी महाराजांना कायमच जनतेपुढे आणायचा प्रयत्न केला. पण आज लोकांचं सध्या परिस्थिती बदलली आहे, वाचन कमी झाले आणि म्हणून TV पुढे लोक बसतात आणि म्हणून राजे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आणलं, त्यांना त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि म्हणून त्यांनी खासदारकीला उभं राहावं हे माझ्या सरकारला वाटत नाही. त्यांनी तेच काम करायला पाहिजे होतं, त्यामध्ये त्यांचा जो मोठेपणा होता. आज काय झालेलं आहे की ज्यांनी राजांची भूमिका केली, ज्यांनी संभाजीराजांची भूमिका केली, तो एक कलाकार आहे. ती मालिका म्हणजे हा वेगळा भाग आहे, ती वास्तविकता नाही आहे. परंतु या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करताना शिवाजीदादा आढळराव पाटलांचा 15 वर्षाचा जो दांडगा अनुभव आहे, ह्या भागातल्या ज्या समस्या आहे, ह्या समस्याबद्दल ते कायम झगडत असतात. आता तुम्ही बैलगाड्याचा विषय घेतला म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा बैलगाड्याचा विषय, हा बैलगाड्याला शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम आजपर्यंत शिवाजीदादा आढळराव पाटलांनीच केलेलं आहे, ही मी खात्रीशीरपणे सांगू इच्छितो. कारण मी सुद्धा त्यांच्याबरोबर मी 2014 पर्यंत त्यांच्याबरोबर होतो. नंतर काही अंतर्गत आमचं काही झालं असेल, परंतु मी त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि लोक त्यांच्या पाठीमागं त्यांच्यावर आजही लोक तेवढंच प्रेम करतात, कारण तो कामाचा माणूस आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की शिवाजीदादा आढळराव पाटील हे प्रचंड बहुमताने विजयी होतील, याची मला नक्की खात्री आहे. परंतु मला तरुण पिढीला सांगायचं की बाबांनो, यावेळेस मागच्या वेळेस जवळजवळ 19 लाख मतदार होते. आज शिरूर लोकसभा मतदारची संख्या आहे 23 लाख आहे. जवळजवळ 3-4 लाख मतदारांची संख्या वाढलेली आहे. तरुणांना एवढं मला सांगायचं आहे की मुर्गजळाच्या पाठीमागे जाऊ नका. आपल्याला देशाला नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधान आपल्याला पाहिजे, काळाची गरज आहे. आपला देश जर महासत्ता करायची असेल, आपल्या देशावरची संकट जर कमी करायची असेल, ही निवडणूक आहे. ही निवडणूक एका राज्यापुरती मर्यादित नाही, ही देशाची निवडणूक आहे. आणि देशाची निवडणूक, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पाहिजे. आणि म्हणून शिवाजीदादांच्या पाठीमागं उभं राहावं ही मी काय विनंती करतो. कारण कसं आहे, सध्या नवीन मुलांना राजकारणातलं एवढं माहिती नसतं किंवा त्याचा अनुभव नसता. भावनेच्या आणि राजे छत्रपतीची भूमिका करणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे त्या भावनिक गोष्टीला आव्हान करून एखाद्या वेळेस तरुण मुलं जर तिकडे मतदान करत असतील तर तसं करू नका, कारण ती आपल्या मतदारसंघाची फसवणूक होईल. एवढीच माझी विनंती आहे. शिवाजीदादा नक्की निवडून येतील याची माझी खात्री आहे. धन्यवाद. आत्ता आपण चाकण नगरीमध्ये प्रत्येक जनसामान्यांची असणारी प्रतिक्रिया जाणून घेतली.
त्याचबरोबर या ठिकाणच्या असणाऱ्या अनेकांच्या मुलाखती आपण घेतल्या। लोकसभेचे असणारे शिवाजी आढळराव पाटील असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, यांच्याबद्दल असणारी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। जनतेच्या मनामध्ये नक्की दडलंय काय, लोकसभेबद्दल असेल किंवा माझ्या असणाऱ्या आवडत्या नेत्याबद्दल असेल, या सर्व प्रतिक्रिया या ठिकाणाहून जाणून घेतल्या। अजून अनेक गावांमध्ये जाणार आहोत, त्या ठिकाणच्या असणाऱ्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये नेमकं लोकसभेचे असणारे विद्यमान खासदार असतील किंवा होणारे खासदार असतील त्यांच्याबद्दल दडलंय तरी काय, या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत। वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय। धन्यवाद। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।